नमस्कार सगळ्यांना. तर रोजच्या भांडणाने मी कंटाळा आला अक्षरशः. मला खरंच खूप जास्त कंटाळा आला. असं वाटतं मी थोड्या दिवसांनी डिप्रेशनमध्ये जाणार. एवढं टेन्शन मला खूप. म्हणजे एखादा नाही का लग्न करून येणार, यांच्या घरी येऊन लग्न करून यायचं, यांच्या घरातली कष्ट करायचं, खरकाटी काढा, कपडे धुवा, धुणं भांडी घासा, जेवण करा, सगळं म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामच काम, लग्न केल्यापासून. पण त्याची काय व्हॅल्यू नाही, कारण ज्या घरच्या पैशा घरकामात जे मी घर काम करते त्या कामात काही पैसे येत नाहीत है ना. मी जर कुठं बाहेर जॉबला गेले असती तर ते पैसे आले असते. आता तो गव्हर्नमेंट नोकरीवाला आहे, त्याच्या कामातून पैसे भरपूर येतात, पण त्याला माज किती असला पाहिजे, म्हणून तो हर टायमाला माझी लायकी काढत राहतो नाही का. नवरा लायकी काढतो, मग लोक काय लायकी ठेवणार. हां, नवऱ्याला जो बायकोची किंमत नाही, त्याला असं वाटते जे काय आता हे सगळं जे काय आहे, हे जे सगळं घरात तुम्हाला जे काही दिसतंय ना, हे सगळं त्याचं स्वतःच आहे. त्याला माझी कुठल्याही कधीही मी त्याला मदत केली नाही. किंवा म्हणजे बोलतात ना, एका पुरुषाच्या मागं जर बाई असेल तर परपंच बसतो, संसार होतो, तसं त्याचं नाही. तो बोलतो मी एकट्याने घे, जे काय आहे ते माझं एकट्याचंच आहे. आता सपोज बोला सांगतो तुम्हाला, हा कामाला निघून जातो 6 वाजता सकाळी. त्याच्यानंतर याची लेकरं कोण सांभाळतो? मी सांभाळते. याच्या पाठीमागचं घर कोण सांभाळतं? हा कामाला आल्यानंतर याला गरम पाणी आंघोळीला लागते, ते कोण करून देते? याला जेवण लागते चांगलं चांगलं, ते कोण करून देते? हां, जेवण आयतं वाढायला लागते, ते कोण करून देते? हां, नंतर जेवणाची ताट झाला, हात धुतला की उठून सरळ बेडवरती जाऊन झोपतं. तसं माझं आहे काय तसं? त्यांचं ते सगळं पूर्ण सगळं आवरायला लागतं, नंतर भांडी घासायला, ते झाडू मारायला लागतं, सगळं काम. म्हणजे त्याची काही किंमतच नाही. म्हणजे जो माणूस बाहेर जाऊन पैसे कमावतोय त्याची किंमत आहे, आणि जो माणूस घरी राहतोय, तो काम करतो, त्याची किंमत नाही, त्याची काही व्हॅल्यू नाही. हां, हे बरोबर वाटते तुम्हाला? असं शतशः नवरा कोणाला मिळू नये असला. बस एवढंच.